For the second group of product formulae, we need these compound angle formulae or addition subtraction formulae from first group, that is sin A plus B equal to sin A plus 2 sin A cos B plus cos A sin B. Sin A minus B equal to sin A cos B minus cos A sin B. Third, cos A plus B equal to cos A cos B minus sin A sin B आणि cos A minus B equal to cos A cos B plus sin A sin B. Let this is equation number 1, 2, 3 and 4. कुठल्याही क्रमाने लिहिले तर चालतील एक वेळ, पण आपल्याला जी पूर्ण डेरिवेशन प्रोसेस आहे तीच एक शॉर्ट ट्रिक म्हणून वापरायची, कारण पुढचे जे दोन ग्रुप आहेत त्या दोन ग्रुपच्या फॉर्म्युलांमध्ये कन्फ्युजन जास्त होतात. कन्फ्युजनमुळे चेक वाढतात. या पहिल्या 4 फॉर्म्युलांमध्ये कन्फ्युजन होत नाही जास्त, कारण ते भरपूर जास्त प्रमाणात त्याचा आपण आता यूज करत राहणार आहेत. पुढचे 4ही ग्रुप जे 5 महत्त्वाचे ग्रुप आहेत त्यातले पुढचे 4ही ग्रुप तयार करायला हेच फॉर्म्युला, आणि त्यामुळे हे ग्रुप तयार करेपर्यंतच हे फॉर्म्युले परफेक्ट होऊन जातात पहिले 4. मग जर ते परफेक्ट राहणार असेल तर त्यांना एका स्पेसिफिक ऑर्डरने आपण परफेक्ट करूया. 1 2 3 4 4 इक्वेशन्स. ओके, यावरून प्रॉडक्ट फॉर्म्युले कसे तयार होतात त्याची आपण अगोदर डिटेल प्रोसेस पाहणार आहेत, आणि मग त्याला शॉर्टली आणि क्विकली कसं काम करायचं हे त्यावरून सांगता येईल. फर्स्ट ऑफ ऑल, या 4 इक्वेशन पैकी इक्वेशन 1 आणि 2 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड या दोन्हीचं ॲडिशन करायचं. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. आता इक्वेशन तर ॲड करता येतात आपल्याला युजुअल सायमल्टेनियसली जसं आपण सोडवतो तसे. म्हणजे आता इक्वल sin A cos B प्लस cos A sin B, आणि सेकंड इक्वेशन sin इक्वल टू sin A cos B माइनस cos A sin B. हे दोन इक्वेशन ऍड करायचे. आता ऍडिशन मध्ये लेफ्ट हँड साइडला पहिली टर्म आहे sin A प्लस B, बरोबर, प्लस दुसरी टर्म sin A माइनस B.
लेफ्ट साइडच्या दोन्ही टर्मचं ऍडिशन केलं. आता राईट साइडला काय होणार, साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी काय येईल, 2 साइन ए कॉस बी, बरोबर. साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी दॅट इज 2 साइन ए इंटू कॉस बी, आणि सेकंड टर्म कॉस ए साइन बी मायनस कॉस ए साइन बी कॅन्सल होऊन जाईल. सेकंड टर्म म्हणजेच साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी इक्वल टू काय मिळाला, 2 साइन ए इंटू, यालाच फक्त साइड चेंज करून लिहायची. पहिला फॉर्म्युला तयार. साइड चेंज म्हणजे लेफ्ट साइडची टर्म राईट साइडला लिहायची, राईट साइडची टर्म लेफ्ट साइडला. काय आपण ए इक्वल टू बी असेल तर बी इक्वल टू ए लिहू शकतो ना. म्हणजे फर्स्ट प्रोडक्ट फॉर्म्युला तयार होतो, 2 साइन ए इंटू कॉस बी इक्वल टू साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. हा झाला पहिला प्रोडक्ट फॉर्म्युला तयार. केअरफुली ऑब्झर्व करा, लक्षात घ्या कसा तयार झालाय. तो तयार कसा करायचा हे तुम्हाला कोण विचारणार नाहीये, पण तो फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे त्याच्यामध्ये आणखी आता पुढे 3 म्हणजे असे 4 फॉर्म्युले तयार होणार आहेत. प्रोडक्टचे 4 फॉर्म्युले तयार होणार आहेत फॅक्टरायझेशनचे. जेव्हा सगळेजण 8 फॉर्म्युले तयार तेव्हा कन्फ्युजन सुरू होतात, आणि ते कन्फ्युजन अवॉइड करण्याची जी हिंट आहे ती ह्या डेरिवेशन प्रोसेस मध्ये. आता ही प्रोसेस पूर्ण लिहून आपण वर्कआउट केली म्हणून इतकं त्याला वेळ लागलाय. ऍक्च्युअली हे पहिले 2 फॉर्म्युले लिहिले, इमिजिएटली आपण फक्त 4 फॉर्म्युले लिहिले की पुढचा ग्रुप तयार. 1 आणि 2 चं ऍडिशन केलं. ऍडिशन मध्ये लेफ्ट साइडला साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, राइट साइडला कॉस ए साइन बी कॅन्सल, साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी काय. हे सगळी पुढे केलेली रेड कलर मधली प्रोसेस आहे ती सगळी इथेच ऑब्झर्व आणि इमॅजिन करा, तुमचा शॉर्टकट तयार. येस, म्हणजे ते 2 फॉर्म्युले लिहिले किंवा 4 फॉर्म्युले लिहिले की फक्त त्यांच्याकडे बघून पुढचे 4 फॉर्म्युले आपण डायरेक्ट लिहिणार आहेत जेव्हा हे तयार होतील तेव्हा. कळलं पहिला फॉर्म्युला कसा तयार झालाय तो, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ओके, त्यानंतर आता याच 2 इक्वेशन वरून सेकंड फॉर्म्युला तयार होणार आहे. त्यासाठी 2 इक्वेशनचं करायचंय सबट्रॅक्शन. म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. आता हे परत डबल असं लिहायची गरज आहे, हा इथेच काम केलं तर चालेल. सबट्रॅक्शन करायचं आहे पहिल्या इक्वेशन मधून दुसऱ्या इक्वेशन. सबट्रॅक्शन मध्ये आपल्याला माहित आहे चिन्ह बदलतात, हे मायनस होईल आणि हे काय होईल बरं. फॉर्म्युला तयार आहे, डायरेक्ट सांगा. येस, आता फॉर्म्युला म्हणजे आपल्याला राईट साइड आधी लिहायची लेफ्ट साइडला, आणि लेफ्ट साइडची टर्म राईट साइडला लिहायची. डायरेक्ट रेडी करूनच सांगायचं. आता काय येईल फॉर्म्युला तयार, 2 cos a sin b इक्वल टू काय, sin a प्लस b मायनस साइन. लक्षात आलंय कसं झालंय ते. हवेत
तयार होतो. का लिहायचा? लिहिण्याची आवश्यकता आहे. इक्वेशन 1 मायनस 2 त्याला आपण लिहू शकतो. सिमिलरली 1 मायनस 2 जर केला तर काय तयार होतो फॉर्म्युला? 2 cos A sin B इक्वल टू व्हॉट? sin A प्लस B मायनस साइन, आणि हे असंच राहतं. ॲडिशनल मॅथमॅटिकल नॉलेज वापरतात. आता हे दोन्ही साइन आहेत, साइन कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये ए प्लस कॉमन येत नाही तो, कारण तो साइन त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय नाही येतो, त्याच्यावरती ऑपरेट होतो. त्यामुळं हे असंच राहतं. दॅट इज 2 cos A sin B इक्वल टू sin A प्लस B मायनस sin A मायनस B. सेकंड फॉर्म्युला कळले. दोन फॉर्म्युले कसे तयार केलेत? फर्स्ट आणि सेकंड ऍडिशन केलं, पहिला फॉर्म्युला तयार. सबट्रॅक्शन केलं, दुसरा फॉर्म्युला तयार. आता ह्या दोन्ही फॉर्म्युल्यांना ऍट ए टाइम फक्त ह्या इक्वेशन 1 आणि 2 यांच्याकडे पाहून तयार करा बरं मनातल्या मनात. समजा असं इमॅजिन करा तुम्ही दोन लिहिलेत, ठीक आहे, आपण पेजच चेंज करू म्हणजे काही दिसणारच नाही. हा, इमॅजिन करा दोन आपण लिहिलेत sin A प्लस B इक्वल टू sin A cos B प्लस cos A sin B. sin A cos B प्लस cos A sin B. आणि सेकंड फॉर्म्युला sin A minus B equal to sin A cos B minus cos A. नॉर्मली होतं काय आपलं की पुढच्या 8 फॉर्म्युलांच्या बाबतीत आपण अंदाजे उत्तर सोडण्याच्या जास्त गडबडीत असतो, जेव्हा की हे फक्त 4 फॉर्म्युले लिहिले की आपलं 12 फॉर्म्युलांचं काम पूर्ण होतं. 4 फॉर्म्युले रफ मध्ये लिहायचं आपण कंटाळा करतो. 4 मार्कांचा एखादा क्वेश्चन, समजा ट्रिग्नोमेट्री स्पेशली वरती डिपेंडेंट असलेला क्वेश्चन आहे, 4 फॉर्म्युले लिहायला किती वेळ लागतो रफ मध्ये? ते फक्त लिहिले जरी, ते फक्त समोर जरी आपले असले तर 12 फॉर्म्युलांचं काम पूर्ण करतात. 12 फॉर्म्युलांचे, आणि ते पुढचे 8 फॉर्म्युले तर क्विकली तयार होतात. ते आता कसे? हे 2 फॉर्म्युले आपल्या समोर आहेत, यातला पहिला फॉर्म्युला आपला तयार करायचा. पहिल्या फॉर्म्युल्यासाठी आपण काय केलं? 1 आणि 2 चं ऍडिशन. ऍडिशन केलं म्हणजे ही प्लस मायनस वाली टर्म कॅन्सल झाली, बरोबर? 2 sin A cos B इक्वल टू काय? sin A प्लस B प्लस sin A मायनस B. आणि नंतरच्या फॉर्म्युल्याला काय केलं? सबट्रॅक्शन. तो क्रम सुद्धा खूप महत्वाचा आहे, कारण याच्यापेक्षाही शॉर्ट हिंट तयार होणार आहे पुढे. आधी ऍडिशन, नंतर सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर सेकंड टर्म जी ती प्लस होते आणि पहिली टर्म कॅन्सल होते, म्हणजे रिझल्ट काय मिळतो? 2 cos A इक्वल टू मायनस साइन. इतक्या तयार होतात. त्याचा लिहायला वेळ लागला तेवढाच प्रॉब्लेम, पण त्याच्याही पेक्षा कमी
टायमिंग मध्ये आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. गॉट दिस? आता दोन फॉर्म्युले पहिल्या दोघांवरून तयार झाले. पुढचे दोन फॉर्म्युले पुढच्या दोघांवरून तयार होतील. बरे, म्हणजे आता थर्ड फॉर्म्युला जर तयार करायचा आहे, कसा तयार करावा लागेल बरं? येस, इक्वेशन 3 प्लस, बरोबर आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 यांचं ॲडिशन करायचं आहे. आणि ॲडिशन केलं की तयार होईल तिसरा फॉर्म्युला. सांगा बरं, ॲडिशन करून डायरेक्ट हवेतच. येस, काय फॉर्म्युला तयार होत आहे? 3 आणि 4 या दोन्हीचं जर ॲडिशन केलं तर सेकंड टर्म जी आहे मायनस साइन ए साइन बी प्लस साइन ए साइन बी कॅन्सल, आणि फर्स्ट टर्मचं ॲडिशन काय येईल? 2 cos a इक्वल टू, येस, cos a प्लस b प्लस cos a माइनस b. चला थर्ड फॉर्म्युला तयार. येस, फोर्थ कसा तयार होईल मग? येस, फोर्थ साठी 3 मायनस 3 मायनस 4 केलं काय तयार होईल बरं फॉर्म्युला? येस, 3 मधून जर 4 मायनस केला, हे मायनस होणार, हे होणार, आणि हे पण मायनस होणार. इथे गडबड आहे. काय तयार होईल? -2 साइन ए साइन बी -2 साइन ए साइन बी इक्वल टू काय? cos a प्लस बी माइनस cos a माइनस बी. चौथा फॉर्म्युला स्पेशल आहे म्हणून 1 2 3 4 नाही म्हणायचं आहे, 1 2 का 4 म्हणायचं आहे का? चौथा वेगळा आहे. काय वेगळेपण आहे त्यामध्ये? लेफ्ट साइडला मायनस, ऍक्च्युअल फॉर्म्युला जो आहे त्यात लेफ्ट साइडला मायनस नाही येत, तो काढून टाकायचा आपल्याला. काय करावं लागेल? दोन साइडला मायनसने मल्टिप्लाय करा. 3 मधून 4 मायनस करण्याऐवजी 4 मधून 3 मायनस करा. बरोबर, दॅट इज वन अँड सेम. म्हणजे चौथ्या फॉर्म्युल्याला ऑर आहे. ग्रुप मध्ये पण त्यापासूनच पुढचा ग्रुप तयार होणार आहे, त्यामुळे त्या ग्रुप मध्ये पण मायनसनी दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं तर काय तयार होतो फॉर्म्युला? 2 साइन ए साइन बी इक्वल टू व्हॉट? आता ही टर्म अगोदर येईल प्लस होऊन, म्हणजे cos a मायनस बी, आणि पहिली टर्म नंतर जाईल मायनस झाल्यामुळे मायनस cos a प्लस बी. लाइक चौथा फॉर्म्युला दोन प्रकारे, त्यात स्पेशल थिंग आहे. ही स्पेशल थिंग लक्षात घ्यावी लागते. 2 साइन ए साइन बी इक्वल टू cos a मायनस बी मायनस cos a प्लस बी. म्हणजे जर आपण पहिले 3 फॉर्म्युले ऑब्झर्व केले तर त्यात a प्लस बी ची टर्म आधी आहे आणि a मायनस बी ची टर्म नंतर आहे. पण चौथ्या फॉर्म्युल्यामध्ये मात्र
ए मायनस बी ची टर्म आधी आहे, ए प्लस बी ची टर्म नंतर आहे. पण याला काही जण मिक्स करतात. कसं मिक्स करतात? दोन कन्सेप्ट अर्धवट लक्षात ठेवून. चौथ्या फॉर्म्युल्यात उलट हे लक्षात राहतं. मग आधी काय लिहितात? कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी, इथपर्यंत ओके. पण अजून काय लक्षात ठेवतात? डबल, त्यात लेफ्ट साइडला मायनस येतो, याला इक्वल टू हे लिहितात. सगळ्यात गोंधळ. त्यामुळे ऑब्झर्वेशन केअरफुल पाहिजे. आयदर फर्स्ट ऑर सेकंड, दोन पैकी एका साइडला तुम्ही काहीतरी चेंज करा. चौथ्या फॉर्म्युल्यात एकतर ए प्लस बी आणि ए मायनस बी च्या टर्म्स इंटरचेंज, आधी मायनस वाले नंतर प्लस वाली, किंवा लेफ्ट साइडच्या टर्म मध्ये मायनस, दोन पैकी एक और लिहिलंय. Got this? कळलं चौथा फॉर्म्युला? येस ऑर नो? म्हणजे पहिले जे चार फॉर्म्युले आहेत ऍडिशन सबट्रॅक्शनचे, त्या फॉर्म्युल्यांवरून पहिले दोन फॉर्म्युले ऍड केले, एक फॉर्म्युला तयार. सबट्रॅक्ट केले, दुसरा तयार. थर्ड आणि फोर्थ ऍड केले, तिसरा तयार. सबट्रॅक्ट केले, चौथा तयार. ओके, हा पूर्ण वर्क फ्लो जो आहे तोच आपली महत्वाची हिंट असणार आहे. आता आधी हे इथपर्यंत लिहून घ्या. इथे वरती हेडिंग असं टाक, प्रोडक्ट फॉर्म्युले, आणि त्यानंतर फ्रॉम कंपाउंड अँगल फॉर्म्युले. फ्रॉम कंपाउंड अँगल फॉर्म्युले आहेत इक्वेशन 1 2 3 4, आणि त्याच्यावरून ही सगळी फर्दर प्रोसेस करून पुढचे चार फॉर्म्युले तयार केलेत प्रोडक्टचे.
completed. झालंय कंप्लीट. आता पहा, हे 4 फॉर्म्युले तयार करत असताना या सगळ्या प्रोसेसला ॲज ए शॉर्टकट, ॲज अ हिंट किंवा कशा प्रकारे यूज करू शकतो यासाठी काही पॉइंट्स लक्षात घ्यायचे. आपल्याला नेमकं ऑब्झर्व काय करायचं. फर्स्ट थिंग की आपण पहिल्या 2 फॉर्म्युल्यांवरून प्रॉडक्टचे 2 फॉर्म्युले तयार केले, बरोबर. त्याच्यासाठी आधी आपण त्यांचं ॲडिशन केलं, नंतर म्हणजे आधी ॲडिशन नंतर सबट्रॅक्शन. ॲडिशननी पहिला फॉर्म्युला, सबट्रॅक्शननी, बरोबर. सेम थर्ड आणि फोर्थ साठी केलं, आधी ॲडिशन नंतर म्हणजे आधी ॲडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. हे दोन्ही ठिकाणी ट्रॅक सेम आहे. त्यामुळं पहिली हिंट आधी ॲडिशन नंतर किंवा आधी प्लस नंतर मायनस. लक्षात राहतील हे 2 शब्द आणखी 10 सेकंदापर्यंत. आधी काय, नंतर, ओके. त्यानंतर आता हे पहिले 4 फॉर्म्युले जे ते आपल्याला परफेक्ट आहेत. आपण आधी हे 4 प्रॉडक्ट फॉर्म्युले लिहून काढू एकत्रित. त्या 4 प्रॉडक्ट फॉर्म्युल्यांमध्ये ज्या लेफ्ट साइड आहेत त्या आपण लिहू. हे शॉर्ट ट्रिकनी कुठलाही रिझल्ट कसा तयार करायचा, कारण आपल्याला लागत असतो एक फॉर्म्युला, त्यासाठी 4-4 फॉर्म्युले लिहायचे आणि पुन्हा त्याच्यावरून 4-4 तयार करायचे. कुठलाही एक फॉर्म्युला आपल्याला क्विकली विदाउट मिस्टेक जर तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण आता हिंट पाहतो. बेसिकली ह्या 4 प्रॉडक्ट फॉर्म्युले प्रत्येकाची काय, 2 sin A cos B, टू cos A cos B आणि ओके. हे 4 आहेत. जर आपण त्या प्रत्येकाच्या राईट साइड ऑब्झर्व केल्या तर प्रत्येक ठिकाणी A प्लस बी, A मायनस बी अशा टर्म्स आहेत, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 3 फॉर्म्युल्यांमध्ये तर हे सुद्धा कन्फर्म आहे की पहिली टर्म A प्लस बी ची आहे, दुसरी टर्म A मायनस बी ची आहे. फक्त जो चौथा आहे, चौथा म्हणजे साइन साइन, आणि साइन साइन मध्ये साइनचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. हिंट सगळे ऑब्झर्वेशन मध्ये, जितकं ऑब्झर्वेशन जास्त कन्फ्युजन कमी, मिस्टेक कमी.
आणि क्विक सोल्युशन. हे 4 कॉम्बिनेशन लक्षात घ्या कसे आहेत. तर 2 राहू द्या बाजूला सध्या. 4 कॉम्बिनेशन कसे आहेत. साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस, साइन साइन. आपला फोकस आता ह्या कॉम्बिनेशन वरती पाहिजे, कारण फॉर्म्युला कशाचा आहे हेच बऱ्याचदा माहित नसतं. या हिंट मधून तेही माहिती होणार आहे. कोण कोणत्या कॉम्बिनेशनचे आपल्याकडे रिझल्ट आहेत. साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस, साइन साइन. ओके, साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस, साइन साइन. 4 टर्म लक्षात आल्या. ह्या टर्म वरती मी आता एक एक क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे आणि तो विचारलेला क्वेश्चन म्हणजेच तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे. पहिले जे 4 फॉर्म्युले आहेत आपल्याकडं, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी. यात मला सांगा साइन कॉस असं कॉम्बिनेशन कुणाच्या येतं. येस, साइनच्या. बरोबर आहे. ए प्लस बीच्या पण येतं, ए मायनस बीच्या पण येतं. आपलं कमीत कमी जागेत आपल्याला स्टोअर करायचं सगळं. साइन कॉस हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. आधी का नंतर. आधी का नंतर. आता लक्षात घ्या, आधी का नंतर म्हणजे पहा, हा साइनचा फॉर्म्युला, हा साइनचा फॉर्म्युला. साइन कॉस हे कॉम्बिनेशन आधी आलंय का नंतर आलंय हे ऑब्झर्व करायचं. आणि याच्यात सगळ्या हिंट आहेत. साइन कॉस हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं आणि कधी येतं. कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. साइनच्या. कधी. क्लिअर. नंतर. कॉस साइन हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. कुणाच्या. साइनच्या. आधी का नंतर. नंतर. कॉस कॉस हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. कॉसच्या. आधी का नंतर. साइन साइन हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. आधी का नंतर. ओके, आता सध्या हे समोर दिसतंय आपल्याला, त्याच्यावरून आपण ऑब्झर्व केलं. हे आपल्याला दिसत नसताना ऑब्झर्व करायचं. ओके, कॉस कॉस हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात. आधी का नंतर. साइन कॉस हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. आधी का नंतर. येस. साइन साइन हे कॉम्बिनेशन. येस. क्लिअर. आणि कॉस साइन हे कॉम्बिनेशन साइनच्या. आधी का नंतर. क्लिअर. आता आत्ताच्या डेरिव्हेशन प्रोसेस मध्ये आपण आधी काय केलं आणि नंतर काम संपलं. आता बघा डायरेक्ट फॉर्म्युले कसे लिहायचे. त्यातला कोणताही एक फॉर्म्युला लिहायचा असेल आपला तरी तो लिहिता येतो. त्या एकासाठी बाकीच्या 4 फॉर्म्युलांची डेरिव्हेशन विचार करत बसण्याची गरज नाही. ओके, समजा रॅन्डमली कुठलाही एखादा फॉर्म्युला यातला आपण लिहितोय. विचार करा, समजा कॉस साइन. कॉस साइन हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. साइन. आधी का नंतर. नंतर. साइनच्या फॉर्म्युल्यात येतं म्हणून दोन्ही टर्म साइनच्या. बरोबर. आधी येतं का नंतर येतं. नंतर म्हणून मायनस. कन्फ्युजन याच्यात असतं. फॉर्म्युले लक्षात राहतात, प्लस घ्यायचा आणि मायनस कुठं घ्यायचा इथेच गोंधळ आहे. साइन कुठं घ्यायचा आणि कॉस कुठं घ्यायचा आहे यात अडचण आहे. कॉस साइन असं कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. साइनच्या. मग हे साइनचे दोन्ही टर्म लिहिल्या. आधी येतो का नंतर येतो. नंतर म्हणजे म्हणून मायनस. झाला तयार. कॉस कॉस हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं. कॉसच्या. कॉस कॉस हे कॉम्बिनेशन कॉसच्या फॉर्म्युल्यात येतं म्हणजे
कॉस ए प्लस बी, कॉस ए माइनस बी, आधी का नंतर? ओके, साइन कॉस हे कॉम्बिनेशन कोणाच्या फॉर्म्युल्यात येतं? म्हणजे पण ही टर्म साइन, बरोबर आहे. साइन ए प्लस बी, साइन ए माइनस बी, आधी का नंतर? बरोबर. साइन साइन हे कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात येतं? कॉसच्या. आधी का नंतर? नंतर. तर कॉसचा आणि नंतर वाला म्हणजे 4 नंबरचा, 4 नंबर मध्ये गडबड आहे. गडबड होणार आहे स्पेशली चौथ्या फॉर्म्युल्यामध्ये. कशामध्ये गडबड आहे? साइन साइन मध्ये साइनचा प्रॉब्लेम. कॉस कॉसला काही प्रॉब्लेम नाही, साइन कॉसला काही प्रॉब्लेम नाही, कॉस साइनला काही प्रॉब्लेम नाही. जिथं साइन साइन येतो तिथं साइनचा प्रॉब्लेम आहे. तो साइनचा प्रॉब्लेम काय आहे? ह्या टर्म उलट होणार आहेत. कुठल्या? आधी ए मायनस बी ची टर्म येणार आहे, नंतर, बरोबर. म्हणजे साइन साइन ही टर्म कुणाच्या फॉर्म्युल्यात आहे? कॉसच्या. पण त्यात ए मायनस बी ची टर्म आधी आणि ए प्लस बी ची टर्म नंतर. ही टर्म आधी येते का नंतर येते? मध्ये काय? बरोबर. आणि जर या प्रकारे त्यात नसेलच राहत, पहिल्याच ट्रॅकने ठेवायचं असलं चौथ्या फॉर्म्युला बद्दल, तर पहिला ट्रॅक तसाच ठेवायचा, फक्त लेफ्ट साइडला मायनस देऊन टाकायचं तरी चालेल. कुठेतरी एका विचार करावा लागेल त्याचा. तर राईट साइडच्या इंटरचेंजचा विचार करायचा किंवा लेफ्ट साइडच्या मायनस द्यायचा विचार करायचा. दोन्ही नाही करायचं काम. कळलं? म्हणजे यातला कुठलाही एखादा फॉर्म्युला जर डायरेक्ट लिहायचा आहे, लिहिता येईल. यस. हा, आजच्या दिवस, आजच्या दिवस म्हणजे अजून अर्धा तास. पुन्हा संध्याकाळपर्यंत काही सांगता येत नाही. उद्याचं तर खूप लांब असतं. 24 आवर्स म्हणजे खूप मोठा स्पॅन झाला. कारण हीच हिंट पुढच्या 4 फॉर्म्युलांसाठी सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायची. मग 4 फॉर्म्युलांसाठी असते तुम्हाला सांगितलं असतं, हे काही बाकी भानगडीत पडू नका, लिहून काढा, 5-25 वेळा पाठ करून टाका. पण प्रॉब्लेम कुठं होतो? प्रॉब्लेम जेव्हा आपण एखादा फॉर्म्युला लिहितोय, तयार पण होतात पटकन. तुम्हाला तयार कसं करायचं डिटेलमध्ये तेही सांगितलंय, आणि त्याचीच डायरेक्ट हिंट आपण कशी वापरू शकतो फॉर्म्युला तयार करायला तेही सांगितलंय. आता हे सगळं या प्रकारे तयार करता येईल. यस. हवेत तयार होईल. हवेत एकदा प्रयत्न करून मी आता एक एक फक्त फॉर्म्युला विचारतो, तुम्ही तो हवेत तयार करायचा. तर लिहिता. ओके, बघूया. 2 cos A sin B. पाठ केलेला नकोय मला, तयार केलेला पाहिजे. येस. पाठ केलेल्यामध्ये तयार केलेल्यामध्ये फरक आहे. रोटी ताजी आहे का गरम, ह्याच्यात फरक आहे. ताजी म्हणजे इमिजिएट करून दिलेली असते, गरम म्हणजे आधीच करून ठेवले असतात, त्या फक्त गरम करून देतात. बरोबर आहे. आपला ते नाही उपयोगाचा, आपला ताजे पाहिजे. 2 cos A sin B sin A प्लस B. विचार दोनच गोष्टींचा तयार करायचा आहे. कॉस साइनचं कॉम्बिनेशन कुणाच्या फॉर्म्युल्यात आहे? आधी का नंतर? साइन A प्लस B मायनस साइन A मायनस B. क्लियर? 2 cos A cos B.
कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी, कारण कॉस कॉसची टर्म आधी येते आणि आधी म्हणजे getting this 2 sin a sin b, 2 sin a sin b cos a minus b minus cos a plus b. ओके, आणि 2 sin a cos b sin a plus b प्लस साइन ए मायनस बी. इथे आपण क्रमाने नाही लक्षात ठेवले फॉर्म्युले, क्रम फक्त पहिल्यासाठीच, पहिल्या 4 जणांना. तोही आपल्याला ही हिंट तयार करेपर्यंत. आता ही हिंट एकदा तयार झाली आपलं काम त्याचं पण संपलं, पण ही हिंट परफेक्टली लक्षात राहायला पाहिजे. ओके, आता हे 4 फॉर्म्युले आपण डिराइव्ह तर केलेत, हे सगळं लिहून झालेलं आहे. आता हे 4 फॉर्म्युले एकदा एकत्रितपणे सिक्वेन्शियली लिहून काढायचे. पण लिहिताना या क्रमाने लिहायचे, पण तुम्ही आत्ताची ट्रिक वापरून तयार करून लिहायचे. याच 4 फॉर्म्युल्यावरून आता तयार होणार आहे नेक्स्ट ग्रुप, दॅट इज फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. या दोन्ही ग्रुपमध्ये फरक काय आणि कुठला फॉर्म्युला कधी युजफुल आहे ते लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, हे जे 4 रिझल्ट आहेत सांगा. 2 sin a cos b इक्वल टू व्हॉट? जितक्या वेळा विचारेल तितक्या वेळा सांगायचा sin a plus b plus sin a minus b. Second, two cos a sin b sin a plus b minus sin, त्यानंतर 2 cos a cos b इक्वल टू व्हॉट? cos a plus b प्लस cos, आणि चौथा फॉर्म्युला -2 sin a sin b असा जर घेतला तर काय? a प्लस बी. इकडे मायनस घेतला की तिकडे काही बदल करायचा नाही, तिकडे ट्रॅक सेम ठेवायचा. ओके, मायनस कॉस ए मायनस बी. ओके, आता या 4 फॉर्म्युलामध्ये आणखी एक ऑब्झर्वेशन करा. साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस, साइन साइन, अशा कॉम्बिनेशन बद्दल आपण बोल. कॉम्बिनेशन मल्टिप्लिकेशन रिलेटेड आहेत. हे कॉम्बिनेशन मल्टिप्लिकेशन रिलेटेड आहेत. राइट साइड चेक करा. राइट साइडला कुठेही 2 डिफरंट रेशोचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे का? नाही. राइट साइडला एक तर दोन्ही साइन आहेत किंवा दोन्ही, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन साठी हे कॉम्बिनेशन नाही आहेत. हे कॉम्बिनेशन कोणासाठी आहेत? ओके, आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि हे फॉर्म्युले या दोन्ही मध्ये डिफरन्स काय?
प्रॉडक्ट फॉर्म्युलांचा जो ग्रुप आहे तो कशासाठी यूज करायचा आहे, दोन आणि कुठल्या सिच्युएशनला, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये जर प्रॉडक्ट असेल, बघा लेफ्ट साइडला दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये प्रॉडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, त्यांचं कन्व्हर्जन, त्या प्रॉडक्टचं कन्व्हर्जन जर आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये करायचं असेल तर त्यासाठी हे फॉर्म्युला वापरायचे. दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस किंवा साइन साइन, याच्यापेक्षा वेगळं काही कॉम्बिनेशन नाही. त्या प्रॉडक्टचं कन्व्हर्जन त्यांच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये करायचं ज्या ठिकाणी असेल तिथे आपल्याला हे प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरायचे. ओके. आणि काम, उलट काम, रिव्हर्स काम म्हणजे काय, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल, त्याचं कन्व्हर्जन जर त्यांच्या प्रॉडक्ट असेल, प्रॉडक्ट मध्ये करायचं असेल तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युले यूज करायचे. त्याचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपण आधी तयार करू, मग यूज लक्षात येईल. थोडक्यात हेच फॉर्म्युले पुन्हा रिव्हर्स होणार आहेत. राईट साइडची टर्म लेफ्ट साइडला येणार आहे, लेफ्ट साइडची टर्म राईट साइडला जाणार आहे, पण यूज पण अपोजिट आहे. इथे प्रॉडक्टचं कन्व्हर्जन ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये होत आहे आणि त्या फॉर्म्युलांमध्ये ऍडिशन सबट्रॅक्शनचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये होणार आहे. So that is the factorization फॉर्म्युले. आणि म्हणून आपण एकेका ग्रुपचे एक्झाम्पल संपवण्याआधी हे तिन्ही ग्रुप पाहतोय की सो दॅट एक्झाम्पल सोडवताना आपल्याला टर्म वर हा विचार करता यायला पाहिजे की नेमका इथे हाच फॉर्म्युला का. ओके. आता यामध्ये हे फॉर्म्युले आपल्याला फक्त यांचं काम उलट करायचं. याच्यावरून फॅक्टरायझेशन फॉर्म्युले तर तयार करणं आणखी इझी आहे. हे तयार असताना ते तयार करायचे कसे, आपला दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कन्व्हर्ट करायचंय प्रॉडक्ट मध्ये. तर ऍडिशन सबट्रॅक्शन ऑलरेडी राईट साइडला तयार आहेत, पण त्याच्यात ते ब्रॅकेट असल्यामुळे ते फार मोठमोठे दिसतात. काय करायचं यात, लेट a प्लस बी ए प्लस बी च्या जागी सी आणि इक्वल टू डी. आतापर्यंत सगळं ए आणि बी वरती चालू होतं, आता सी आणि डी. ए प्लस बी च्या जागी सी लिहायचा, ए मायनस बी च्या जागी डी लिहायचा. कुठे, या प्रत्येकाच्या राईट साइडला, आणि ती टर्म लिहायची लेफ्ट साइडला, की आपल्या फॉर्म्युल्याची लेफ्ट साइड असेल. म्हणजे काय काय तयार होईल बरं पहिल्या फॉर्म्युल्यावरून, यस साइन सी प्लस साइन डी. दुसरी टर्म काय, साइन सी माइनस साइन डी. फरक लक्षात घ्या कसा आहे तो. तिसरा काय तयार होईल, कॉस सी प्लस, आणि चौथा कॉस सी माइनस कॉस डी. दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दिसतंय आता, बरोबर. पण याच्यात एक तर दोन्ही साइन आहेत किंवा दोन्ही कॉस आहेत. एक साइन आणि एक कॉस दिसतोय का लेफ्ट साइडला, नाही, कधीच असणार नाही. याचं कन्व्हर्जन आपल्याला आता करायचं त्या प्रॉडक्ट मध्ये. आता आपण
राईट साइडच्या जर टर्म ए आणि बी मधून कन्व्हर्ट केल्या सी आणि डी मध्ये, तर लेफ्ट साइडचा पण टर्म सी आणि डी मध्ये कन्व्हर्ट करायला लागणार आहे. बरोबर आहे. जर आपण राईट साइडच्या प्रत्येक टर्म मध्ये ए प्लस बी च्या जागी सी लिहिलाय आणि ए मायनस बी च्या जागी डी लिहिलाय, त्याचेच फॉर्म्युले लेफ्ट साइडला अवेलेबल आहेत, पण त्यात आपल्याला ए आणि बी यांच्या किमती टाकाव्या लागणार आहेत, ज्या की सी आणि डी च्या स्वरूपात पाहिजेत. मग याच दोन इक्वेशन ए आणि बी च्या व्हॅल्यू काढता येतील इक्वेशन सोडून. कसे? येस, ऍडिशन करा दोघांचं. जर हे दोन इक्वेशन ऍड केले आपण, काय होईल बरं? ऍडिशन केल्यानंतर ए प्लस ए 2a, बी मायनस बी कॅन्सल होईल, बरोबर आहे. आणि राईट साइड काय येणार? सी प्लस डी. म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय आली? सी प्लस डी ऑन 2. आणि आता बी कसा काढणार? सबट्रॅक्ट करा दोन इक्वेशन 1 मायनस 2. म्हणजे काय? 1 मायनस 2 जर केला तर हा मायनस होईल, हा प्लस होईल, आणि इकडे प्लस ए मायनस ए, बी प्लस बी, आणि राईट साइड काय? म्हणजे बी ची किंमत काय? याचाच अर्थ प्रॉडक्ट फॉर्म्युल्यांचे जे 4 रिझल्ट आहेत त्यात प्रत्येक ठिकाणी ए प्लस बी च्या जागी सी, ए मायनस बी च्या जागी डी, ए च्या जागी सी प्लस डी अपॉन 2 आणि बी च्या जागी सी मायनस डी अपॉन 2 ह्या 4 रिप्लेसमेंट केला की पुढचे 4 फॉर्म्युले तयार. ओके. आता पहिला जो फॉर्म्युला आहे काय होईल बरं त्याची राईट साइड मग तयार? या ए आणि बी च्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत. टू साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. बरोबर आहे. 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. बरोबर. लक्षात आलं काय केलंय ते? सेकंड फॉर्म्युला सांगा मग काय होईल तयार? साइन सी मायनस साइन डी चा 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon. Okay, third one. 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. And fourth one,
फोर्थ काय आहे? येस, -2 साइन C प्लस D अपॉन 2 इंटू साइन C मायनस D अपॉन 2. कळले चार रिझल्ट कसे तयार झाले ते? प्रॉडक्ट A प्लस B च्या जागी A मायनस B च्या जागी D, A च्या जागी C प्लस D अपॉन 2, B च्या जागी C मायनस D अपॉन 2 या रिप्लेसमेंट केल्या आणि लेफ्ट साइड राइट साइडची टर्म लेफ्ट साइडला घेतली. यात दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ॲडिशनचं किंवा सबट्रॅक्शनचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशन मध्ये करता येतं यांचा वापर करून. ओके, तर हे तयार कसे झाले ते आपण पाहिलं. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय वापरायची आहे ते बघूया. आधी हे लिहून घ्या. याला पण हिंट तीच आहे जी आपण मागच्या ग्रुपसाठी वापरली, फक्त फॉर्म्युले उलट आहेत तर हिंट पण उलट वापरायची. हा असं
झालंय कंप्लीट. झालंय कंप्लीट. आता ह्या 4 फॉर्म्युल्यांना हिंट काय आणि कशी. जर आपण लेफ्ट साइडच्या टर्म पाहिल्या तर त्यांच्यामध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे, 2 साइन किंवा 2 कॉस. कुठलाही एक फॉर्म्युला रॅन्डमली आपला तयार करायचा. चारही फॉर्म्युल्यांची राईट साइड केअरफुली ऑब्झर्व करा. प्रत्येक ठिकाणी पहिली टर्म आपण c + d/2 आणि दुसरी टर्म c - d/2 ही ठेवली. त्यामुळे त्यात काही मिस्टेकचा चान्स नाही, काही कन्फ्युजनच ठेवलं नाही. त्यामध्ये आपण सगळ्या टर्म सारख्या ठेवल्या. पहिली टर्म c + d/2, दुसरी टर्म c - d/2. प्रत्येक ठिकाणी बदल काय आहे, फक्त साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस, साइन साइन. बरोबर आहे. साइन कॉस, कॉस साइन, कॉस कॉस, साइन साइन. म्हणजे जर आपण त्या फॉर्म्युलांचा, त्या डेरिव्हेशन पासूनचा क्रम जरी लक्षात ठेवला तरी 4 फॉर्म्युले इमिजिएट लिहिता येतात. पहिल्यांदा आपण काय केलं होतं, ऍडिशन. कुणाचं? साइनच्या फॉर्म्युलांचं, साइन c + nd. आणि साइनच्या फॉर्म्युल्यात पहिली टर्म कोणती येते? साइन कॉस. नंतर काय केलं होतं? सबट्रॅक्शन. कुणाचं? साइनच्याच फॉर्म्युलांचं, इक्वेशन 2 आणि 3. मी कुठल्या डेरिव्हेशन बद्दल बोलतोय? 1 तासापूर्वी आपण पाहिलेलं आहे, आठवत आहे ना? हा. आधी आपण दोन्ही साइनच्या टर्म फॉर्म्युलांचं ऍडिशन केलं होतं. आधी ऍडिशन आणि आधीची टर्म कोणती? साइन कॉस. नंतर आपण दोन्ही साइनच्या फॉर्म्युल्याचं सबट्रॅक्शन केलं, दोन्ही साइनच्या फॉर्म्युल्याचं सबट्रॅक्शन. आणि नंतरची टर्म म्हणजे कॉस साइन, कॉस साइन. बरोबर. परत थर्ड आणि फोर्थचं म्हणजे कॉसच्या टर्मचं ऍडिशन केलं. ऍडिशन आधीची टर्म कोणती असते कॉसच्या फॉर्म्युल्यात? कॉस कॉस. नंतर त्यांचं सबट्रॅक्शन केलं आणि नंतरची टर्म म्हणजे साइन साइन. आणि साइन साइन मध्ये साइनचा प्रॉब्लेम म्हणून एक साइन देऊन टाकलं मायनस. हे जर 4ही फॉर्म्युले तयार करायचे असतील तर अशा प्रकारेही आपण क्रमाने हिंट वापरू शकतो. पण समजा त्यातला कुठलाही एक रॅन्डमली फॉर्म्युला लिहायचा आहे, एकच फॉर्म्युला लिहून देतो, बाकीचे 3 सांगता येतील तुम्हाला. पण कुठलाही एक फॉर्म्युला रॅन्डमली मला लिहायचा आहे. समजा फॉर्म्युला लिहायचा आहे कॉस c + कॉस c. पहा आता कशी हिंट वापरायची. दोन्ही टर्म कॉसच्या आहेत. मध्ये चिन्ह कोणतं आहे? कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये आधी कोण? कॉस कॉस. फॉर्म्युला तयार. 2 cos c + d/2 into cos c - d/. संपलं. त्यानंतर समजा फॉर्म्युला तयार करायचा आहे साइन c - साइन d. मायनस म्हणजे नंतर साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये नंतर कोण आहे?
कॉस साइन म्हणजे 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस टी अपॉन 2. रॅन्डमली कुठलाही एक फॉर्म्युला तयार करायचा म्हटलं तरी हिंट त्याच आहेत. कुणाच्या? ऍडिशन सबट्रॅक्शनच्या पहिल्या 4 फॉर्म्युलांच्या. त्यानंतर समजा रिझल्ट तयार करायचा आहे साइन सी प्लस साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस म्हणजे आधी. आधी कोण आहे? साइन कॉस म्हणजे 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. बरोबर. आणि आता राहिला कॉस सी मायनस कॉस डी. कॉसच्या फॉर्म्युल्यात नंतरचं कॉम्बिनेशन काय? साइन साइन. आणि साइन साइन म्हणजे साइनचा प्रॉब्लेम. -2 साइन इंटू साइन. कुठलाही फॉर्म्युला ह्या 8 पैकी एक फॉर्म्युला यायचा म्हटलं तरी त्याला हिंट आहे. आणि या हिंटनच ते लिहायची प्रॅक्टिस करायची. ओके. मगाशी जे औषध सांगितलं होतं प्रॉडक्ट फॉर्म्युल्यांच्या 4च्या ग्रुपसाठी तेच औषध तोच डोस याच्यासाठी पण पूर्ण करायचं. क्लिअर?